मित्रांनो, देशात महाराष्ट्र हा जीडीपी मध्ये टॉपला आहेच, पण गुन्हेगारीमध्ये सुद्धा टॉपला का? गेल्या वर्षीच आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच मर्डर, बलात्कार आणि किरकोळ गुन्ह्यांच्या 10,423 गुन्ह्यांच्या नोंदी झाल्या. त्यानंतर सर्वाधिक हत्या या चंद्रपुरात आणि चोरी व आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मुंबई आणि पुणे ही 2 शहरं टॉपला आहेत. मित्रांनो, गेल्या वर्षी आपल्या राज्यात जानेवारी ते मे या 5 महिन्यांच्या कालावधीमध्ये तब्बल 925 केसेस या हत्येच्या आहेत. मित्रांनो, आपल्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कमकुवत झाली आहे का? ही गुन्हेगारी मानसिकता राज्यात एवढी का वाढत चालली आहे? का लोक एकमेकांचा जीव घ्यायला लागले? राज्यात एवढं गुन्हेगारीचं प्रमाण का वाढलंय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. आणि त्यात भर म्हणजे आता होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काही गुन्हेगारांना सुद्धा उमेदवारी देण्यात आली आहे. गँगस्टर सज्जू मलिक आंदेकर कुटुंबीयांनी गजा मार्डेच्या पत्नीला राष्ट्रवादीच्या वतीनं उमेदवारी देण्यात आली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गुन्हेगारीचं उदात्तीकरण केलं जाते की काय, असा प्रश्न आता उपस्थित होते. मित्रांनो, आता हे गुन्हेगार शहरांचा विकास करणार आहेत का? हे गुन्हेगार जनतेचे प्रश्न सोडवणार आहेत का? असे प्रश्न उपस्थित झाले. या येणाऱ्या वर्षात तरी राज्यातली गुन्हेगारी कमी होईल का? या येणाऱ्या वर्षात तरी सामान्य जनतेचे प्रश्न सोडवले जातील का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.